विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता 6वी मराठीमधील तिसरी कविता आहे आला पाऊस। या कवितेवर असणारी प्रश्नोत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत। आम्हाला हे समजले या अंतर्गत आपल्याला हे प्रश्न दिलेले आहेत। चला तर मग सुरू करूया। प्रश्न पहिला आहे चौकटी पूर्ण करा। या ठिकाणी आपल्याला वर्णन दिलेलं आहे आणि त्यांच्या समोर काही चौकटी दिल्या आहेत। त्या वर्णनाप्रमाणे आपल्याला चौकटी पूर्ण करायच्या आहेत। तर पहिलं आहे पाऊस आल्यावर ओले झालेले। तर आपल्याला कवितेतून शोधून लिहायचं आहे की पाऊस झाल्यावर काय ओले झाले होते। तर पाऊस आल्यावर ओले झालेले आहे अंगण, त्यामुळे आपण याचं उत्तर या ठिकाणी अंगण असं लिहिलेलं आहे। दुसरा आहे थेंबा संगे आलेले। तर थेंबा संगे वादळ वारे आले होते असे कवितेमध्ये उल्लेख आहे, त्यामुळे थेंबा संगे आलेले वादळ वारे हे त्याचं उत्तर या ठिकाणी आपण दुसऱ्या चौकटीमध्ये लिहिलेलं आहे। तिसरा आहे गारांनी भरलेला। तर गारांनी रस्ता भरला होता, त्यामुळे गारांनी भरलेला रस्ता हे याचं योग्य उत्तर आहे। लख्खन लखाकणारी, लख्खन लखाकणारी वीज आहे, त्यामुळे या ठिकाणी वीज हे उत्तर आपण लिहिलेलं आहे। दिलेल्या वर्णनाप्रमाणे चारही चौकटीमध्ये आपण योग्य उत्तरं इथे भरलेली आहेत। यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न आहे आकृती पूर्ण करा। या ठिकाणी आपल्याला मध्यभागी एक वर्णन दिलेलं आहे आणि त्यानुसार या चार चौकटीत आपल्याला माहिती लिहायची होती। वर्णन आहे पावसामुळे वातावरणात झालेले बदल। आता पावसामुळे वातावरणात काय काय बदल होतात ते आपण या ठिकाणी लिहिणार आहोत। बरेचसे बदल होत असतात, तर आपण या ठिकाणी चार बदल लिहिलेले आहेत। ढगाळ हवामान होते, त्याचप्रमाणे दुसरा आहे नदी ओढ्यांना पाणी येते, तिसरा आहे गार हवा होते आणि झाडे हिरवीगार होतात, म्हणजे हिरवीगार झाडे। इथे याशिवाय आणखी बरेचसे बदल पावसाळ्यामध्ये आपल्याला झालेले दिसतात। तर तुम्ही तुमच्या कल्पनेनुसार व अनुभवानुसार पावसाळ्यामध्ये झालेले बदल इथे भरू शकता। हेच चार बदल भरले पाहिजे असं काही नाही, तुमच्या अनुभवानुसार तुम्ही पावसाळ्यामध्ये जे बदल अनुभवता ते इथे लिहू शकता। पुढील प्रश्न पाहूया। पुढे प्रश्न तिसरा आहे कवितेतील खालील ओळींचे अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा। कवितेमध्ये ज्या ओळी आलेल्या आहेत त्यापैकी काही ओळी आपल्याला इथे दिल्या आहेत आणि त्या ओळी वाचून आपल्याला काय अर्थ समजतो हे आपल्याला लिहायचं आहे। तर यातील पहिली क्रमांकाची ओळ आहे आला पाऊस कभिन्न काळे हत्ती, काळ्या नभांगणी सैरावैरा धावत हे सुटती। तर या ओळी वाचून आपल्याला काय अर्थ समजला ते आपल्याला आता लिहायचं आहे। त्याचा अर्थ आपण पाहूया। या ओळीत कवीने पावसाळी ढगांची तुलना काळ्या हत्तीशी केली आहे। पाऊस आल्यावर आकाशात दाट काळे ढग जमा झाले आहेत आणि ते निळ्या आकाशात कोणत्याही दिशेला वेगाने इकडे तिकडे धावत सुटत आहेत असे वाटते। तर अशा पद्धतीने या दोन ओळींमध्ये काय अर्थ आपल्याला समजतो ते आपण इथे लिहिलेलं आहे। पुढच्या दोन ओळी पाहूया। यानंतरच्या दिलेल्या दोन ओळी आहेत आला पाऊस पागोळ्या गळती, थरथरणारे पंख मिटवून चिप्प पाखरे बसती। अशा पद्धतीने या दोन ओळी दिलेल्या आहेत, त्यांचा अर्थ पाहूया। पाऊस पडू लागल्यावर घराच्या छपरावरून पाणी खाली पडू लागले आहे। पावसामुळे गारवा वाढल्याने भिजलेले पक्षी आपले पंख अंगाशी मिटून शांत व गप्प बसले आहेत। अशा पद्धतीने या दोन ओळींचा आपण अर्थ इथे लिहिलेला आहे। पुढील प्रश्न पाहूया। पुढे प्रश्न चौथा आहे खालील अर्थ व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधून लिहा। आता तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला कवितेतील ओळी दिल्या होत्या आणि त्यांचा अर्थ आपण लिहिला होता। या ठिकाणी आपल्याला अर्थ दिलेला आहे आणि हा अर्थ व्यक्त करणाऱ्या ओळी कवितेतून शोधून लिहायच्या आहेत। तर पहिल्यांदा पाहूया मध्ये काय दिले। पाऊस पडत असताना त्यात खेळणारी मुले, म्हणजे पावसात खेळणारी मुले विजेचा लखलखाट होताच घरात पटकन पळतात। तर अशा पद्धतीचे अर्थ व्यक्त करणारे कवितेतील कोणत्या ओळी आहेत हे आपल्याला शोधून लिहायचं आहे। तर कवितेमध्ये हा अर्थ सांगणाऱ्या ओळी आहेत आला पाऊस वीज लखाके लख्खन, भिजणारी ती अवखळ पोरे घरात पळती पटकन। तर वरती जो आपल्याला अर्थ दिलेला आहे हा अर्थ व्यक्त करणाऱ्या या कवितेतील ओळी आपण इथे शोधून लिहिलेल्या आहेत। आता पुढे पाहूया। पुढे आहे ऊन पावसाचा खेळ सुरू असताना इंद्रधनुष्याची कमान आकाशात दिसते। अशा पद्धतीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी आपल्याला लिहायच्या आहेत। त्या ओळी आहेत
आला पाऊस मध्येच पिवळे ऊन असे, सप्तरंगी इंद्रधनुची कमान आकाशात दिसे. या दोन ओळींमध्ये हा अर्थ व्यक्त होत आहे. अशा पद्धतीने आपल्याला जे दिलेले अर्थ आहेत ते व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधून आपण इथे लिहिलेल्या आहेत. यानंतर आपल्याला एक पुढचा प्रश्न आहे, विचार करा व सांगा. इथे आपल्याला प्रश्न दिलेला आहे, पावसात भिजण्याचा तुम्ही घेतलेला आनंददायी अनुभव थोडक्यात सांगा. आपण बऱ्याचदा पावसात भिजण्याचा आनंद घेत असतो. असाच एखादा अविस्मरणीय आनंद जो आपल्या कायम लक्षात राहील असा आपण घेतलेला अनुभव आपल्याला इथे वर्णन करायचा आहे. तर तो अनुभव आपण इथे एक वर्णन केलेला आहे, तो पाहूया. मी मामाच्या गावी असताना पाऊस पडू लागला. मी, माझ्या मामाची मुले, आम्ही सर्वजण पावसात भिजू लागलो. अंगणातच पावसात आम्ही नाचत होतो. ते पाहून घरातील सर्वच मोठी माणसे आमच्याबरोबर भिजायला आली. मामाने स्पीकरवर मोठ्याने गाणी लावली. त्या दिवशी आम्ही सर्वांनीच पावसात भिजण्याचा अविस्मरणीय आनंद घेतला. अशा पद्धतीने पावसात भिजण्याचा एक अनुभव या ठिकाणी आपण मांडलेला आहे. इथे तुम्ही जो अनुभव पावसात भिजण्याचा घेतला असेल तो तुमच्या पद्धतीने तुम्ही लिहिला तरी चालेल, कारण या प्रश्नाचा वरती हेडिंगच आहे, विचार करा व सांगा. या पद्धतीने तुम्ही विचार करून तुमच्या मते किंवा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या भाषेमध्ये इथे मांडायचा आहे. तेव्हा हा एक नमुना म्हणून आपण इथे अनुभव लिहिलेला आहे, परंतु तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. पुढील प्रश्न पाहूया. पुढे दुसरा प्रश्न आहे, पावसाळा सुरू होताच निसर्गात कोणते बदल होतात ते तुमच्या शब्दात सांगा. तर पावसाळा सुरू झाल्यानंतर निसर्गात वेगवेगळे बदल होत असतात आणि आपल्या अवतीभोवती ते आपल्याला दिसतात, अनुभवास येतात. तर तेच बदल आपल्याला विचार करून इथे लिहायचे आहेत. तर आपण काही बदल इथे लिहिलेले आहेत, ते पहिल्यांदा पाहूयात. पावसाळा सुरू होताच कडक उन्हाने तापलेली जमीन शांत होते आणि मातीचा सुगंध सर्वत्र दरवळू लागतो. आकाशात काळे ढग जमा झाल्याने त्यातून पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे धरती, पक्षी, प्राणी, सृष्टी आनंदित होतात. नद्या, नाले, तलाव भरून वाहू लागतात. सुकलेली झाडे पुन्हा टवटवीत होतात. सगळीकडे हिरवळ पसरते. पावसामुळे सृष्टीचे रूपच पालटून जाते. आता इथे पावसाळ्यामध्ये जे काही बदल होतात ते शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. याशिवाय आणखी बरेचसे बदल होत असतात. तर हे सर्व बदल तुमच्या निरीक्षणातून तुम्ही इथे मांडू शकता. उत्तरामध्ये आवश्यक ते बदल करू शकता आणि तुमच्या पद्धतीने सुद्धा या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. पुढील प्रश्न पाहूया. यानंतर खेळू या शब्दांशी या विभागामधील प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. खेळू या शब्दांशी यातील पहिला प्रश्न आहे, कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधा व लिहा. कवितेमध्ये यमक जुळणारे शब्द आहेत आणि ते आपल्याला शोधून इथे लिहायचे आहेत. उदाहरणार्थ एक जोडी त्यांनी दिलेली आहे आपल्याला, गारा, सारा. अशाच पद्धतीने जे कवितेमध्ये यमक जुळणारे शब्द आहेत ते पाहूया. लखन, पटकन, हसे, दिसे, हत्ती, सुटती. तर या पद्धतीने आपण इथे यमक जुळणारे शब्द शोधून कवितेतील लिहिलेले आहेत. पुढे आहे शब्द साखळी तयार करा. या ठिकाणी एक शब्द साखळी त्यांनी आपल्याला करून दिलेली आहे. ती आहे ससा, साप, पतंग, गरुड, डमरू, रुपये. याचप्रमाणे आपल्याला शब्द साखळी तयार करण्यासाठी आकाश हा शब्द दिलेला आहे. तर आकाशच्या शेवटी आहे श, त्यावरून आपण शब्द तयार केला शहर. पुढे रथ, थवा आणि वाळवंट. यानंतर इमारत हा एक शब्द दिलेला आहे आणि यापासून पुन्हा शब्द साखळी तयार करायची आहे. तर इमारतमधील त पासून आपल्याला शब्द घ्यावा लागेल. तो घेतला आहे आपण तलवार, र वरून रहाट, ट वरून टपाल आणि ल वरून सुरू होणारा लवंग. अशा पद्धतीने दिलेल्या दोन शब्दांपासून आपण इथे शब्द साखळी पूर्ण केलेली आहे, चौकटी भरलेल्या आहेत. यानंतर आहे वरीलप्रमाणे शब्दांच्या किमान 5 शब्द साखळ्या तयार करा व लिहा. आता इथे आपल्याला सांगितलं आहे की हे जसे 3 शब्द सुरुवातीचे घेतले आहेत तसेच आणखी 5 शब्द कोणतेही घेऊन त्यापासून आपल्याला शब्द साखळ्या तयार करायच्या आहेत. तर ते तुम्ही करू शकता. 5 कोणतेही शब्द घ्या आणि याच पद्धतीने शब्द साखळी तयार करा. यानंतर प्रश्न 3 आहे, पावसाशी संबंधित शब्द लिहून संकल्पना चित्र पूर्ण करा. मध्यभागी पाऊस दिलेला आहे आणि इकडे बाण दर्शवले आहेत, चौकटी दिलेल्या आहेत आणि एक शब्द आपल्याला त्यांनी दिलेला आहे पूर. हा पावसाशी संबंधित शब्द आहे. तर या संकल्पना चित्रामध्ये जो मध्यवर्ती कल्पना आहे, इथे पाऊस आहे,
तर पावसाशी संबंधित शब्दच आपल्याला इथे लिहावे लागतात. तर एक शब्द त्यांनी पूर दिला आहे. इतर शब्द आपण भरूया. ओढा, छत्री, वारा, इंद्रधनुष्य, वीज, थेंब आणि गारा. तुमच्या लक्षात येईल की सर्व भरलेले जे शब्द आहेत हे सर्व शब्द पाऊस या संकल्पनेशी संबंधित आहेत, पावसाशी संबंधित आहेत. तर अशाच पद्धतीने संकल्पना चित्र हे आपण पूर्ण केलेलं आहे. पुढे प्रश्न 4था आहे, घर या शब्दाशी संबंधित शब्द लिहून संकल्पना चित्र तयार करा. या ठिकाणी जसं पावसाशी संबंधित संकल्पना चित्र आपण पूर्ण केलं, आता त्यांनी घर हा शब्द घेऊन त्याच्याशी संबंधित शब्द लिहून आपल्याला संकल्पना चित्र पूर्ण करायला सांगितलं आहे, तयार करायला सांगितलं आहे. तर ते आपण या ठिकाणी केलेलं आहे. मध्यभागी घर लिहिलेलं आहे, ते गोलात दर्शवलं आहे आणि बाजूला बाण केले आहेत आणि घराशी संबंधित सर्व शब्द आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. जसं दरवाजा, खिडकी, कुटुंब, टेबल, अंगण, कपाट, छप्पर व भिंत हे सर्व शब्द घराशी संबंधित आहेत. अशा पद्धतीने आपण घर हा शब्द घेऊन त्याच्याशी संबंधित हे संकल्पना चित्र पूर्ण केलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, कवितेतील खालील शब्दांसाठी समानार्थी शब्द शोधून लिहा. इथे कवितेतील एक शब्द दिलेला आहे आणि त्याचे समानार्थी शब्द आपल्याला लिहायचे आहेत. इथे एकपेक्षा जास्त आपण समानार्थी शब्द लिहिलेले आहेत काही ठिकाणी. तर रस्ता, रस्त्यासाठी समानार्थी शब्द आहे वाट, मार्ग किंवा सडक. यानंतर घर आहे, घरसाठी समानार्थी शब्द येईल सदन, गृह, निवास. नदीसाठी सरिता, आकाशसाठी नभ, गगन. अशा पद्धतीने दिलेल्या शब्दांना समानार्थी शब्द शोधून आपण लिहिलेले आहेत. या ठिकाणी या कवितेवर आधारित असलेला स्वाध्याय पूर्ण होत आहे. या स्वाध्यायामध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत त्यांची उत्तरं आपण व्यवस्थित पाहिलेली आहेत. या सर्वाचे आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लेखन करा आणि सर्व प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करा. या ठिकाणी हा व्हिडिओ पूर्ण होत आहे. धन्यवाद.